अभिजित किसन उर्फ रेवण बंडकर हा मागील अनेक वर्षांपासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी क्रांतीनगर, आमराई, वाई चौक, हब्बू वस्ती, जुना देगाव नाका, न्यू लक्ष्मी चाळ, पावन गणपती, बल्लार चाळ, दमाणी नगर, शेटे वस्ती, देशमुख पाटील वस्ती, मरियाई चौक या परिसरात व्यापारी व सामान्य नागरिक यांना दहशत व भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे। तो वर नमूद परिसरात घातक शस्त्रांशी फिरून मारहाण करणं, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणं, खंडणी मागणं, खुनाचा प्रयत्न करणं, जबरी चोरी, घातक शस्त्रानं मारहाण करणं, बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणं यासारखे गंभीर गुन्हे करतो आहे। अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून अभिजित किसन उर्फ रेवण बंडकर यानं परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे। अभिजित किसन उर्फ रेवण बंडकर याच्या विरुद्ध शहरातील फौजदार सावडी पोलीस ठाण्यात एकूण 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। त्यानंतरही त्याच्या असभ्य वर्तनात कोणताही बदल झाला नाही। त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी आपली गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली। त्यामुळे त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी त्यास एमपीडीए अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 22/12/2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची 18वी व या वर्षातील 14वी कारवाई आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।